हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढला, पण धक्कादायक माहिती समोर. मराठा नेत्यांनी सांगितली आतली गोष्ट. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढण्यात आला आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना आता विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र हैदराबाद गॅझेट लागू करण्यावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही जणांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काही जणांच्या मते या हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षण समाजाला फारसा उपयोग होणार नाहीये. हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारने जुनीच गोष्ट नव्यानं पॅकिंग करून दिली आहे. विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू झाल्याचं सांगितलं. हैदराबाद गॅझेट लागू झालं असेल तर क्षणाचाही विलंब न करता ते गॅझेट लागू व्हायला हवे. जर गॅझेट लागू झाले असेल तर त्यासाठी 17 सप्टेंबरची वाट कशाला पाहायची? 17 मिनिटात ते मिळू शकतं. विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात जावं, अर्ज करावा आणि लगेच सर्टिफिकेट घ्यावं, असे विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की विभागीय आयुक्तांनी धक्कादायक बाब सांगितली आहे. मराठवाड्यात केवळ 48,000 नोंदीच भेटल्या आहेत. 1967 पासून केवळ 48,000 नोंदीच भेटल्या आहेत. कदाचित गॅझेट लागू झाले असेल, मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. त्यामुळे हा कायदा लागू झाला नाही, असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. वंशावळ जुळली तर ज्यांच्याकडे आज नोंदी आहे त्यांना कुणबी दाखला मिळतोच आहे. 2001च्या कायद्याप्रमाणे तो दाखला मिळतोच आहे. सरकारने नवीन नोंदी घेण्याचा आदेश किंवा सरसकट प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढला नाही. त्यामुळे या जी.आर. मध्ये नवीन काहीही नाही. हा मुद्दा समाजाने लक्षात घेतला पाहिजे, असं विनोद पाटील यांनी म्हटले आहे.